सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील उत्तरेकडील भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे 60,000 नागरिकांची आरोग्य सुविधेची 3 ते 4 दशकांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे। आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेवक ललित माळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मधील फॉरेस्ट कॉलनी येथे नव्या नागरी आरोग्य दवाखान्याला मंजुरी मिळाली। या अद्ययावत दवाखान्याचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते पार पडले। या सुविधेमुळे परिसरातील गरीब, सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांच्या हक्काची आणि दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा सोयीच्या अंतरावर उपलब्ध झाली आहे। या नवीन आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांना मोफत बाह्य रुग्ण विभाग, रक्त आणि मधुमेह तपासणी, औषध वितरण, लसीकरण तसेच माता व बाल आरोग्य सेवा यांसारख्या विविध वैद्यकीय सुविधा मिळणार। विशेषतः परिसरातील झोपडपट्टी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा दवाखाना एक मोठा आधार ठरणार असून मोफत उपचारांमुळे त्यांच्या वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे। वेळेवर वैद्यकीय मदत मिळणार असल्याने गंभीर आजारांना आळा घालणे शक्य होईल। या उद्घाटनाप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक ललित माळी, रणजित राजे भोसले, सौ नगरसेविका योगिता कुठे, सौ उज्ज्वला भोसले, सुभाजी जगताप आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।